सर आवाज येत नाही. हॅलो सर. आवाज नाही आ रही है. हो सर. ओके, आवाज येतोय आता. हो सर. ओके. सो बल्क ड्रग्स मध्ये काय येतात डेफिनेशन पाहू आपण. इट मीन्स एनी फार्मास्युटिकल, केमिकल, बायोलॉजिकल और प्लांट प्रोडक्ट्स. ठीक आहे, कोणते सांगितले म्हणजे जवळपास त्यांनी सगळेच कव्हर केले. फार्मास्युटिकल्स म्हणजे तुमचे सगळे टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, व्हॉट एव्हर द फॉर्म्युलेशन्स आर देअर, नंबर ऑफ फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स मध्ये जेवढे येतात ते सगळे फॉर्म्युलेशन. केमिकल, केमिकल मध्ये तुमचे सगळे केमिकल्स जे तुम्ही लॅब मध्ये पण वापरता. ओके, केमिकल चार्ट नुसार ऑल केमिकल्स. नंतर बायोलॉजिकल, ज्याच्यात तुम्ही सिरम, हार्मोन्स, ओके, किंवा एखादी अँटीबायोटिक जी बॅक्टेरिया पासून बनवली जाते, ओके, किंवा एखाद्या एनिमल रिसोर्स पासून बनवलेली बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. आणि लास्टली प्लांट प्रोडक्ट्स किंवा आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी, होमिओपॅथी टाइपचे प्रोडक्ट्स. ओके, हे प्रोडक्ट्स जे आहेत याचे सॉल्ट्स और इस्टर्स और डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ह्या प्रोडक्ट्स पासून बनवलेले सॉल्ट्स किंवा त्यांचे इस्टर्स असतील किंवा त्यांचे डेरिव्हेटिव्ह, अशा टाइप्सचे जे प्रोडक्ट्स आहे फॉर कन्फर्मिंग द फार्माकोपियल और अदर स्टँडर्ड्स इन द सेकंड शेड्यूल टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ओके, याची कन्फर्मेशन, कन्फर्मेशन कशाची? अकॉर्डिंग टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट सेकंड शेड्यूल. ओके, सेकंड शेड्यूल मध्ये म्हणजे तुमचे त्याच्यात क्वालिटी येते, ड्रग्सची क्वालिटी कशी असायला पाहिजे, जे तुम्ही फार्माकोपियास पाहतात, दॅट इज ऑल्सो 1.01 पार्ट ऑफ युअर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. एवढा मोठा तो ऍक्ट आहे, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. आपल्याला तेवढे डिटेल मध्ये नाहीये, बट स्मॉल मध्ये आपल्याला फक्त क्वालिटी अँड मेंटेनिंग द स्टँडर्डायझेशन ऑफ ड्रग्स हे त्या ऍक्ट मध्ये सांगितलेले, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टच्या सेकंड शेड्यूल मध्ये. ओके, सो डेफिनेशन परत एकदा सांगतो बल्क ड्रग्सची. इट मीन्स एनी फार्मास्युटिकल, केमिकल, बायोलॉजिकल और प्लांट प्रोडक्ट्स including its salts, esters, derivatives, confirming the pharmacopoeial or other standards specified in second schedule of the Drugs and Cosmetic Act 1940 and which is used as such or as an ingredient in any formulation. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? फार्मास्युटिकल, केमिकल, बायोलॉजिकल और प्लांट प्रोडक्ट्स ह्याचे 3 डेरिव्हेटिव्ह म्हणजे इस्टर्स असू शकतात, सॉल्ट्स असू शकतात किंवा डेरिव्हेटिव्ह विच आर कन्फर्मिंग द फार्माकोपियल स्टँडर्ड्स, म्हणजे तुमचे USP, IP, BP नुसार जे स्टँडर्ड्स असतील ते स्टँडर्ड्स ऍज वेल एज अदर स्टँडर्ड्स, हे स्टँडर्ड सोडून पण दुसरे स्टँडर्ड्स जे की तुमच्या ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये मेन्शन केलेले असतील. एका ड्रग्सचे नंबर ऑफ स्टँडर्ड्स येऊ शकतात. जसं मी सांगितलं होतो आयुर्वेदामध्ये पण एखादा तुमचा हर्बल ड्रग आहे, तो भारतात इथं महाराष्ट्रात उगवतोय एक आणि एक हिमाचल प्रदेशला उगवतोय, दोघांमधलं स्टँडर्ड चेंज राहणार कारण एन्व्हायरमेंट चेंज आहे. ओके, दोन्ही साईडचे माणसं वेगळी आहेत, सॉइल वेगळी, क्लायमेट वेगळं आहे, सो प्रॉपर्टी चेंज होणार म्हणजे त्याचे स्टँडर्ड्स पण चेंज होणार. सो त्यांनी सांगितले की फार्माकोपियल स्टँडर्ड्स पण अँड अदर स्टँडर्ड्स पण अकॉर्डिंग टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट सेकंड शेड्यूल. ओके, विच इज यूज ऍज सच, म्हणजे ऍज इट इज आपण जर ते वापरतोय तसं किंवा ऍज अ इन्ग्रेडियंट, म्हणजे एखादा इन्ग्रेडियंट इन स्पेसिफिक फॉर्म्युलेशन. ओके, आपण एखादा सिंगल ड्रग समजा तुमचं ज्येष्ठमध झालं, ओके, ज्येष्ठमध म्हणजे ल्युकोरिस, राईट. ल्युकोरिस तुम्ही ऍज इट इज पण घेऊ शकता. ल्युकोरिसचे तुम्हाला कंटेनिंग आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन पण भेटतील, म्हणजे ऍज सच आपण यूज पण करू शकतोय किंवा मग ऍज अ इन्ग्रेडियंट म्हणून आपण फॉर्म्युलेशन मध्ये पण यूज करू शकतो. हे जेवढे पण ड्रग आहे अकॉर्डिंग टू देअर स्टँडर्ड्स ऑल आर कॉल्ड एज बल्क ड्रग्स. एवढी मोठी त्याची
डेफिनेशन आहे. बल्क ड्रग्स काय म्हणतात लक्षात आलंय पूर्ण? एक थोडक्यात बल्क ड्रग्स म्हणजे सगळ्या टाईपचे ड्रग्स आले त्याच्यात. केमिकल आला, बायोलॉजिकल आलं, सिरम आले, अँटिबायोटिक आले, पावडर आली, सिरप आलं, वॉटर आलं, सगळे इन्ग्रेडियंट. वॉटर पण तुमचा एक इन्ग्रेडियंट आहे. ऍज सच पण वापरतो आपण किंवा इन्ग्रेडियंट म्हणून पण वापरतो. दॅट इज ऑल्सो कम्स अंडर द बल्क ड्रग. ऍक्टिव्ह ड्रग वेगळे, बल्क ड्रग वेगळे. ठीक आहे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ बल्क ड्रग्स. सेकंड आपण डेफिनेशन पाहू सिलिंग प्राइस. सिलिंग प्राइस. आपण डीपीसीओ पाहतोय. प्राइस तर यायलाच पाहिजे. प्राइस सिलिंग प्राइस म्हणजे काय असतं? इट मीन्स द प्राइस फिक्स्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर शेड्यूल्ड फॉर्म्युलेशन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ डीपीसीओ ऍक्ट. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, डीपीसीओ मध्ये जे ड्रग्स येतात त्याला गव्हर्नमेंट एक प्राइस फिक्स करून देते. त्या प्राइसला म्हणतो सिलिंग प्राइस. ओके. जसं आता मास्क साठी त्यांनी सांगितलं इट शुड नॉट बी सोल्ड मोर दॅन 50 रुपीज. कशासाठी? N95 साठी. बट एखादा मेडिकल वाला 40 रुपयांनी पण विकू शकतो, 30 रुपयांनी पण विकू शकतो. बेस्ड ऑन त्याचे मार्जिन किती आहे, त्याला किती पर्सेंटेजने तो मास्क भेटतोय. तो 30 रुपयांनी विकू शकतो, 40 रुपयांनी विकू शकतो. बल्क मध्ये जर त्यांनी जास्त अमाऊंट मध्ये जर क्वांटिटी घेतली असेल तर तो अजून कमी अमाऊंट मध्ये विकू शकतो. बट 50 रुपीज पेक्षा जास्त अमाऊंट मध्ये तो विकू शकत नाही. दॅट इज प्राइस फिक्स बाय गव्हर्नमेंट. लक्षात आलं? सिलिंग प्राइस म्हणजे टॉप मोस्ट हायर लेवलची क्वांटिटी. जर त्याच्यावरती जर तुम्ही विकत असाल देन इट इज द इलिगल, स्ट्रिक्टली इलिगल. दॅट इज द सिलिंग प्राइस. ओके. त्याच्यानंतर तुमच्या आवडीचा, माझ्या मते तुमचा डीएसबी मध्ये पण झाला असेल, डीलर. डीलर कशाला म्हणतात? तीसरी डेफिनेशन. हुआ है क्या आपका? पढ़ा के पठान सर ने सिखाया आपको डीलर क्या होता है? यस सर. हाँ बोलिए. डीलर बोले तो क्या? क्या रहता है डीलर? बाइंग करने सर वाला वो सर. बाइंग करने वाला. मैन्युफैक्चरिंग और कस्टमर तक के पहुंचाने में हेल्प करता है. कस्टमर तक. मतलब मैन्युफैक्चरिंग कंपनी से लेके डायरेक्ट जो डिस्पेंस करते उधर तक देने वाला. ओके. वाफी आप बताओ, आप बोल रहे थे कुछ. सर बाइंग करने वाला बोला था मैं, खरीदी करने वाला. खरीदी करने वाला. ओके. सो बेसिकली व्हाट इज द डीलर? डीलर मीन्स उसके शब्द में लिखा हुआ है इट इज डील. डील करता है वो. डील किस किस में करेगा? टू द होलसेलर एंड टू द रिटेलर. राइट. होलसेलर एंड रिटेलर, ये दो जो पर्सन रहते हैं इनके ऊपर डीलर रहता है. ओके. आता जर तुम्ही पाहत असाल सध्याचे एजन्सी वगैरे, तर एजन्सी तुम्हाला एका ड्रगच्या भरपूर सापडतील. सिप्ला कंपनीची एजन्सी आहे, तुम्हाला 8-10 मेडिकल आरामात सापडून जातील औरंगाबाद मध्ये. बिकॉज इट इज डुईंग द डीलर. तू जर 1,00,000 स्ट्रिप्स माझ्याकडून विकत घेतोय, मी 40% तुला मार्जिन देतो. 40% ने तुला 1,00,000 स्ट्रिप्सच्या मागे मार्जिन. बट कोण घेऊ शकतं 1,00,000 स्ट्रिप्स? एखादा होलसेलर घेऊ शकतो. रिटेलर घेऊन काय करणार आहे? त्यांनी जर तेवढे 1,00,000 स्ट्रिप घेतले तर ते मेडिकल पूर्ण त्याच्या स्ट्रिपने भरून जाईल. ओके. सो रिटेलर घेऊ शकत नाही. बट रिटेलर काय करतो? तो म्हणू शकतो बाबा मला 1,00,000 परवडत नाही, मला माझ्याकडे एवढी डिमांड राहते, माझ्या आजूबाजूला समजा कार्डियाक पेशंट आहे, मला कार्डिओटॉनिकचा ड्रग्स पाहिजे. ओके. ऍस्पिरिनच्याच मला जर स्ट्रिप्स पाहिजे, ऍस्पिरिनच्या मी तुझ्याकडून 50,000 स्ट्रिप्स घेऊ शकतो, असा हा डीलरला सांगू शकतो. इन्स्टेड ऑफ
होलसेलर, हा होलसेलर कडून घेणार नाही, हा डीलर कडे जाईल, डील करायला जाईल. डीलर म्हणाल ठीक आहे, मी असा 1,00,000 स्ट्रीप तुला 40% मी होलसेलरला देतो, तुला मी 25% 50,000 स्ट्रीप देतो. ओके, म्हणजे जर होलसेलर ह्याला 25% देत असेल, सॉरी 20% जर स्ट्रीप देत असेल, जो स्टँडर्ड आहे सध्याचा, 20% तुम्हाला मेडिसिन भेटतात होलसेलर वाल्याकडून, बट डीलर वाला तुम्हाला मोर दॅन 20% ऑफर करू शकतो जर तुमच्याकडे बल्क क्वांटिटी घ्यायची असेल. सो दॅट इज द डीलर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डीलर? इट मीन्स द पर्सन कॅरिंग द बिझनेस ऑफ परचेस ऑर सेल. परचेस कोणाकडून करतोय हा मॅन्युफॅक्चरिंग वाल्याकडून पण परचेस करू शकतो. ओके, किंवा मॅन्युफॅक्चरिंग वाल्याकडे जर स्टॉक नसेल तर स्टॉकिस्ट वाल्याकडून पण विकत घेऊ शकतो. ओके, स्टॉकिस्ट म्हणजे दुसरा एक डीलर अजून एक, जो की स्टॉक करून ठेवतोय मटेरियल स्वतःजवळ. ओके, बऱ्याचदा असं होतं की कंपनीकडे माल अवेलेबल नसतो, मॅन्युफॅक्चरिंग नसती, ड्यू टू सम प्रॉब्लेम्स, बल्क ड्रग्स नसू शकतं, किंवा क्वालिटी स्टँडर्ड पुअर असेल, किंवा त्यांना होल्ड केलेली असेल बॅच. ओके, क्वालिटी पुअर आल्यामुळं मार्केटमधून रिकॉल आला असेल, त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन थांबलेलं असतं. बट मार्केटमधून रिक्वायरमेंट येत असते कंटिन्यू, त्यावेळेस काय करतो हा डीलर? परचेस करतो, आयदर मॅन्युफॅक्चरिंग वाल्याकडून किंवा स्टॉकिस्ट वाल्याकडून. ठीक आहे, हा परचेस पण करतो आणि सेल पण करतो. या दोघांमधला हा असतो डीलर, डील करतोय तो फक्त, आणि मध्ये तो त्याची पर्सेंटेज खाणार. 5 ते 10% वर डीलर कमवत नाही कधी मार्जिन मध्ये. ओके, बट त्याची क्वांटिटी जी असते ती ह्यूज असते खूप. 1,00,000 जर तो 5% कमवतोय तर किती झाले? 1,00,000 स्ट्रिप्स जर तो विकतोय, 5% तो घेतो, म्हणजे 5,000. ओके, विथ इन डील तो 5,000 कमवतोय. असे दिवसभरातून भरपूर डील होऊन जातात. ओके, 5%, 2%, 1% वर पण डीलर करणारे असतात भरपूर जण. सो व्हॉट इज द डेफिनेशन? इट मीन्स द पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस of purchase or sale of drugs, whether as a wholesaler or retailer, including its agent. एखादा जो डीलर आहे, दुकानाचा मालक आहे, गरजेचं नाही की तोच डीलर झाला, तोच सगळ्या दुकानात फिरतोय, रिटेलर कडे फिरतोय, मार्केट मॅन्युफॅक्चरिंग वाल्याकडे जातोय. इट इज नॉट नेसेसरी. त्याच्या अंडर जर कोणी एजंट आहे, एजंट आहे म्हणजे तो आयडी वगैरे काढूनच फिरणार सगळीकडे. सिप्लाचा मालक सगळीकडे फिरत बसणार नाही, बाबा तुला माल पाहिजे का. सिप्लाच्या हाताखाली मार्केटिंग राहतात, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह और मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो आपण. ठीक आहे, MR लोक, दॅट आर द एजंट्स. ते पण सेल आणि परचेस करतात. ओके, त्यांनी जी डील केली, दे आर द डीलर्स. ओके, डॉक्टर्सला सांगितलं ठीक आहे, तुम्ही एवढं सेल करून द्या आणि 5% आम्ही तुम्हाला देतो मार्जिन, एवढं तुम्ही 1,00,000 स्ट्रेस सेल करून द्या आम्हाला. दॅट इज द MR. ओके, सो इन्क्लुडिंग देअर एजंट्स आर कॉल्ड एज द डीलर. डीलरची कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना? डीलर कधीच कस्टमर पर्यंत जात नाही, कीप इन माइंड. ओके, डीलर फक्त मार्केटमध्ये म्हणजे बिझनेस टू बिझनेस डील करत असतो. तो डायरेक्ट मॅन्युफॅक्चर पण करत नाही आणि डायरेक्ट कस्टमरला पण विकत नसतो. ओके, ओनली बिझनेस टू बिझनेस, होलसेलर टू एजन्सी, डीलर, स्टॉकिस्ट, यामध्ये तो फिरत असतो. ओके, दॅट इज द डीलर. नाउ सर सेकंड वन, सॉरी, फोर्थ वन, डिस्ट्रीब्युटर. सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आज तुमचे. डीलर, डिस्ट्रीब्युटर काय राहतात, काय नाही. डिस्ट्रीब्युटरशिप घेतली मी. बरेच जण मित्र म्हणत असतील माझे वडील डिस्ट्रीब्युटरशिप चालवतात. कोणी ना कोणी असेलच ओळखीचा डिस्ट्रीब्युटरशिप वाला. काय असतो डिस्ट्रीब्युटर? काय असतो? व्हॉट इज द रोल ऑफ डिस्ट्रीब्युटर और व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिस्ट्रीब्युटर? येस, माहिती आहे? येस, बाकीचे? गायत्री, साक्षी, गर्ल्स मधून आन्सर काही. डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय राहतो? कोण राहतो? Distributor of drugs. हा, काय करतो काय तो?
अच्छा, डीलरच्या वरती राहतो डिस्ट्रीब्युटर का डीलरच्या खाली राहतो डिस्ट्रीब्युटर, तेवढं तरी सांगा. डीलर वरती. ला पाठवतो का डिस्ट्रीब्युटरच्या खाली डीलर राहतो, कुठं राहतो? Manufacturer, then dealer, then distributor, and then dealer. मॅन्युफॅक्चरर देन डीलर देन डिस्ट्रीब्युटर देन डीलर, असं कसं काय होईल? ओके, सर डेफिनेशन मधून सांगा मला. ठीक आहे. इट सर डिस्ट्रीब्युटर मीन्स येस. डिस्ट्रीब्युटर मिडलमॅन असतो ना सर, तो मॅन्युफॅक्चरर आणि समजा रिटेलरच्या डीलरच्या मधला असतो मॅन्युफॅक्चरर अँड डीलरच्या मधला डिस्ट्रीब्युटर असतो. ओके, मला मी सांगितलं होलसेल एजन्सी कोणी पण घेऊ शकतो, डिस्ट्रीब्युटर एकालाच भेटते आणि तो बाउंडेड असतो डिस्ट्रीब्युटर नेहमी. बाउंडेड म्हणजे त्याला ती कंपनी सोडून, म्हणजे डिस्ट्रीब्युटर वाल्याला पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगचा जेवढा प्लस पॉइंट राहतो. आता सपोज एखादा होलसेल एजन्सी वाला मॅक्झिमम किती 1 लाख 2 लाख स्ट्रिप्स घेत असेल, डिस्ट्रीब्युटर वाला त्या होलसेल वाल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी त्याच्या वरतून स्टॉक आधीच घेऊन ठेवतो. दॅट इज द डिस्ट्रीब्युटर. त्याचे गोडाऊन्स असतात डायरेक्ट मोठे डिस्ट्रीब्युटर वाल्याचे. ओके, डिस्ट्रीब्युटर वाल्याचे गोडाऊन असू शकतात किंवा एखाद्या शॉप मध्ये वगैरे घेऊन तो स्टोअर करू शकतो, किंवा काही काही एम्प्युअल्स इंजेक्शन्स वगैरे राहतात ते पण तो स्टोअर करू शकतो लॉंगर पिरियड साठी. ओके, तो मॅन्युफॅक्चरिंग वाल्याशी डील करतो. ठीक आहे, आणि पुढे तो डीलरला तो रिसेल करतो ते ड्रग्स, तो स्टॉक करून ठेवत असतो नेहमी. डिस्ट्रीब्युटर काय करतो? स्टॉक करून ठेवतो. कंपनीने प्रोडक्शन केलं केलं दरवेळेसच मार्केटमध्ये डिमांड असेल असं काही गोष्ट नसते, तर ती डायरेक्ट तो मॅन्युफॅक्चरिंग वाला काय करतो, त्याचा जो ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहे त्याला तो सगळा माल देऊन टाकतो मॅन्युफॅक्चरिंग वाला. हे बाबा, ही तुझी जिम्मेदारी, तुला कसं खपवायचं तसं खपव, माझ्याकडे काही जास्त डिमांड नाहीये. डीलर जरी असला, डीलर काही तेवढी अमाऊंट घेत नाही, त्याला जशी रिक्वायरमेंट आहे तसा तो माल उचलतो. ओके, डिस्ट्रीब्युटरला दुसरं कोणी स्टॉकिस्ट पण म्हणू शकतो. स्टॉकिस्ट हे स्टॉक करून ठेवतात, डिमांड असो नसो घेऊन ठेवायचं स्वतःजवळ. ओके, आणि ज्या वेळेस त्याला सेल करायचा असतो, एखादे डीलर येईल, डीलर म्हणेल मला समजा 1 लाख स्ट्रीप मला ऍस्प्रिनच्या पाहिजेत. हा जर डीलर बोलला मॅन्युफॅक्चरिंग वाल्याला, मॅन्युफॅक्चरिंग काय करेल, आधी डिस्ट्रीब्युटर वाल्याला कॉल करेल, बाबा तुझ्याकडे आहे का तेवढं. डिस्ट्रीब्युटर वाल्याकडे 1 लाख ऍस्प्रिन द्यायचे आहेत. डिस्ट्रीब्युटर वाला म्हणला जर माझ्याकडे नाहीये, पुन्हा कमी अमाऊंट मध्ये आहे, ठीक आहे, तर तो कंपनी काय करते, ठीक आहे, मग तो डायरेक्ट डीलरला देऊन टाकते कंपनी, की बाबा घेऊन टाक तुझ्याकडे. पण जर डिस्ट्रीब्युटर वाल्याकडे माल अवेलेबल आहे, 3 ते 4 लाख स्ट्रिप्स ऑलरेडी आहे त्याच्याकडे मार्केटमध्ये, तर तो काय करेल, तो मॅन्युफॅक्चरिंग वाला काय म्हणेल, बाबा हा आमचा डिस्ट्रीब्युटर आहे, ह्याच्याकडून काय रेट असेल त्याच्याकडून तुला घ्यायचंय, आमच्याकडे सध्या प्रोडक्शन नाही. जरी प्रोडक्शन असेल मॅन्युफॅक्चरिंग वाल्याकडे, तरी तो काय करेल, डिस्ट्रीब्युटर वाल्याला सांग की तू सेल कर. हा डायरेक्ट डीलरला माल देऊ शकत नाही इन केस जर शॉर्टेज असेल डिस्ट्रीब्युटर वाल्याकडे. सो डिस्ट्रीब्युटर मीन्स द it means the distributor of a drug or his agent or his stockist appointed by the manufacturer or an importer for stocking his drugs for resale to the dealer. लक्षात आलं? डिस्ट्रीब्युटर कोण आहे? डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगने अपॉइंट केलेला एक माणूस आहे किंवा एक एजन्सी किंवा एक ऑर्गनायझेशन आहे जो मॅन्युफॅक्चरिंगच्या अंडर काम करतो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरचं. पूर्ण महाराष्ट्र रिजन साठी एखादा डिस्ट्रीब्युटर असू शकतो किंवा एक पूर्ण मराठवाडा रिजन साठी
डिस्ट्रीब्युटर असू शकतो. डिपेंड ऑन दॅट मार्केट. जर मार्केट खूप कमी आहे ॲलोपॅथीचं तर पूर्ण राज्यासाठी असू शकतो किंवा मार्केट खूप जास्त आहे, मुंबई सारखी जर सिटी आहे तर मुंबईसाठी एक स्पेसिफिक सेपरेट डिस्ट्रीब्युटर असू शकतो. ओके, मार्केटनुसार कंपनी डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करत असते. लक्षात येतोय? डिस्ट्रीब्युटर हा मॅन्युफॅक्चरिंग वाल्याचा माणूस असतो, डायरेक्ट अपॉइंट केलेला, आणि हा डीलरचे ड्रग सेल करत असतो. ओके, हा स्टॉकिस्ट पण राहतो, बाहेरून पण माल इम्पोर्ट करतो, म्हणजे इम्पोर्ट करू शकतो, बाहेरून पण इम्पोर्ट करून स्वतःजवळ स्टॉक करू शकतो. लायसन्स राहतात त्याच्याकडे. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्युटर वाल्याकडे जर लायसन आहे त्याच्याकडे स्टॉक करून ठेवायचं तर त्याच्यावर रेड पडू शकत नाही. ओके, तो सांगू शकतो आम्ही डिस्ट्रीब्युटर आहे, आम्हाला ज्यावेळेस सेल करायचं त्यावेळेस सेल करू शकतो. ओके, दॅट इज द रोल ऑफ डिस्ट्रीब्युटर. तो वाट पाहत असतो कधी रेट वाढेल आणि मग मार्केटमध्ये तो काढू शकतो त्याचा माल. जसं कांद्याचे डिस्ट्रीब्युटर आहे, ओनियन्सचे, मध्ये रेट एकदम गेला होता जास्त 80-90 वर, बरोबर, त्यांनी लगेच त्याचा कांदा काढला डिस्ट्रीब्युटर वाल्यानी, म्हणजे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी, आणि माल विकला 50 ते 60 रुपयाला गेला. तो त्याने काय सगळे कांदे 80 रुपयाने घेतले असतील का शेतकऱ्याकडून? नाही, त्यांनी 20 रुपये 40 रुपयाने घेऊन ठेवले असतील ना, स्वतःच्या गोडाऊन मध्ये ठेवले असतील. त्याच्यात त्याचं स्वतःचं नुकसान पण होऊ शकतो. दॅट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, लॉस होऊ शकतो. तुमच्या मेडिसिनच्या केसमध्ये ड्रग्स एक्सपायर पण होऊ शकतात. मॅन्युफॅक्चरिंग वाले काय एक्सपायर ड्रग्स घेत नाही परत रिटर्न. ओके, तो डिस्ट्रीब्युटर वाला घेत असतो रिटर्न. सो ही डिस्ट्रीब्युटर वाल्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्याला सेल करायचंय. दॅट इज द रोल ऑफ डिस्ट्रीब्युटर. नंतर महत्वाचं, आता ही डेफिनेशन तर खूप वेळेस पाहिली असेल तुम्ही. व्हॉट डू यू मीन बाय ड्रग्स? ड्रग्स म्हणजे काय? ओके, ड्रग्स म्हणजे मी सांगतो, त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे ऍक्च्युली. इट इज द मेडिसिन फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज फॉर ह्यूमन अँड एनिमल. इंटरनल और एक्सटर्नल यूज. फॉर ह्युमन बिंग और एनिमल. सेकंड सांगितलंय पार्ट, the substances which are intended to be used or in the diagnosis, treatment, mitigation or prevention. काय सांगितलं त्यांनी? यूज फॉर द डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन और प्रिव्हेन्शन. काय सांगितलं सेकंड पार्ट मध्ये? पहिल्या पार्ट मध्ये काय सांगितलं त्यांनी? ड्रग्स डेफिनेशन, इट इज यूज फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज फॉर द ह्युमन बिंग्स और एनिमल्स. सेकंड पार्ट मध्ये काय सांगतात? सबस्टन्सेस विच आर यूज टू डायग्नोसिस, म्हणजे माहिती करून घेण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी, डायग्नोसिस, किडनी स्टोन झालाय काय झालं त्यासाठी लागणारे सबस्टन्सेस, और ट्रीटमेंट, डिसीज झालाय त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी. मिटिगेशन टू रिड्यूस द सिव्हिरिटी. मिटिगेशन म्हणजे काय? रिड्यूस द सिव्हिरिटी, म्हणजे एखादा जर सिव्हिअर आजार झाला तर आउट ऑफ डेंजर आणण्यासाठी जे औषधं लागू शकतात किंवा जे सबस्टन्स लागू शकतात अशी सबस्टन्स. और प्रिव्हेन्शन, होऊ नये म्हणून, कोरोना होऊ नये म्हणून आर्सेनिक अल्बम जी येते, दॅट इज ऑल्सो युअर ड्रग. ती काय मेडिसिन म्हणून घेत नाही आपण. कोविड-19 होऊ नये म्हणून आर्सेनिक अल्बम घ्यायला सांगतात होमिओपॅथी डॉक्टर्स. दॅट इज फॉर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, राईट? So this is your second part, prevention for any disease or disorder in human beings or animal, including preparation applied on human body as insect repellent. हा सेकंड पार्ट झाला. हे सेकंड पार्टचा मेन आहे, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन और प्रिव्हेन्शन. तिसऱ्या पार्ट मध्ये सांगितलं डेफिनेशन ड्रग्सची, द सबस्टन्सेस इंटेंडेड टू अफेक्ट द स्ट्रक्चर or function of human or animal body
or intended to be used for destruction of disease causing vermin or insects in human being or animal may be specified from time to time by the government notification in official gazette. ओके, तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय, मेन पॉइंट लिहून देतो फक्त. इट अफेक्ट द स्ट्रक्चर अँड फंक्शन, affect the structure and function, or it distribute आला, it destroy the disease which is caused by insects or vermin. According to the government regulation. ओके, कॅन्सरच्या केसमध्ये, कॅन्सर्स मध्ये डेड सेल्स और कॅन्सर अफेक्टेड सेल्स जे ते काढले जातात रेडिओथेरपीने, बट ती थेरपी घेण्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन रिक्वायर्ड असते. म्हणजे कोणताच ड्रग ज्यावेळेस तुम्हाला काम करत नाहीये त्यावेळेस तो रिमूव्ह करून घ्यावा लागतो. किंवा एखादा बॉडी ऑर्गन जो की काढल्यामुळे, जसं तुम्ही अपेंडिक्सचे वगैरे ऑपरेशन करतात किंवा टॉन्सिल्सचे, ओके, टॉन्सिल्सचा त्रास व्हायला लागतो, बट टॉन्सिल काढले तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस मेडिसिन्स पण इनइफेक्टिव्ह राहतात आणि त्याचा जे टॉन्सिल्स आहे त्याचा ज्यावेळेस काय म्हणतात तुम्ही साईड इफेक्ट पाहायला भेटू शकतात बॉडीवर, त्यावेळेस ते काढायची परमिशन राहते, ते काढले जाऊ शकतात. दॅट इज युअर फर्स्ट पार्ट. सेकंड मध्ये सांगितलंय डिस्ट्रॉय द डिसीज. ओके, डिसीज तुम्हाला डिस्ट्रॉय करायचं म्हणजे कॅन्सर सेल्स डिस्ट्रॉय करायचे विच इज कॉज बाय इन्सेक्ट और वर्मिन, म्हणजे बॅक्टेरिया किंवा इन्सेक्ट्स मुळे जर तुम्हाला काही झालंय आतमध्ये. ओके, बऱ्याच वेळा काही लोकांचे आतडे काढले जातात, आर्टिफिशियल टाकलं जातात आतमधून, किंवा किडनीज काढल्या जातात. ओके, किडनी डिसीज पण होतात, किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते, किंवा कॅन्सर होतो तोंडाचा वगैरे, तेवढा भाग कट केला जातो ते कॅन्सर सेल्स दुसरीकडे ग्रोथ होऊ नये म्हणून. ओके, याच्यामध्ये डिस्ट्रॉय केलंय तेवढ्या सेल्स आपण काढून टाकल्यात आणि अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट रेग्युलेशन. आणि लास्टली चौथा पार्ट आहे बल्क ड्रग्स, जे आपण आधी पाहिले बल्क ड्रग्स, ते पण सगळे या ड्रग्सच्या डेफिनेशन मध्ये येतात. म्हणजे केवढी मोठी डेफिनेशन झाली ड्रग्सची, लक्षात आली? बुक मध्ये आहे, मी बुकची स्कॅन कॉपी पाठवेल तुम्हाला चॅप्टर झाल्यावर, किंवा तुमच्याकडे आहे आय थिंक बुकची सॉफ्ट कॉपी पठाण सरांनी ऑलरेडी पाठवलेली. त्याच्यामध्ये एकदा वाचा, थोडस शांत डोकं ठेवून वाचावं लागेल. ज्युरिस्प्रुडन्स एकदम इझिली होण्यासारखा सब्जेक्ट नाहीये हा. ओके, तो आता आपण एवढेच इथं थांबू. फक्त 5 डेफिनेशन केलेले आहेत आपण, टोटल 17 डेफिनेशन आहे आणि हा फक्त इंट्रोडक्शन पार्ट मधला आहे डीपीसीओच्या. ओके, 17 डेफिनेशन्स आहेत. प्राइस ऑफ बल्क ड्रग्स पण पाहायचंय, पुढे रिटेलिंग प्राइस कशी कॅल्क्युलेट करतात ते पण पाहायचंय. त्याच्यामध्ये फॉर्म्युले पण आहेत, सिलिंग प्राइस, गव्हर्नमेंट प्राइस, डिस्ट्रीब्युटरला कसं जातो, डीलरला कसं जातो, ते कॅल्क्युलेशन पण दिलेले आहेत गव्हर्नमेंटचे. ओके, ते पण पाहिजे. ते समजून घेण्यासाठी या डेफिनेशन आत्ता समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, डेफिनेशन लक्षात ठेवा नेहमी, लेक्चरला बसण्याच्या अगोदर वाचून घ्या फक्त. ओके, क्लिअर आहे? आता श्रुती मॅडम लेक्चर घेतील थोड्या वेळात. ओके, आणि लास्ट लेक्चर मी घेईल, 1:15 वाजता लेक्चर घेईल मी तुमचा. ओके, सुटिक्सचा. त्याच्यात आपण इमल्सिफाइंग एजंट्स पाहणार आहे. सध्या आपण मीटिंग स्टॉप करू इथं. ओके, काही प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चर मध्ये? येस मंदार? नाही सर. ओके, ठीक आहे, मी मीटिंग एंड करतो इथं. बोर नाही ना झालं कोणी का झाले? 5 मिनिटाचा गॅप देतो, श्रुती मॅडमला सांगतो थोड्या वेळाने घ्या. 12 वाजता तुमचा
लेक्चर चालू होऊन जाईल 11:15 ठीक आहे 11:15 झाला आय थिंक 12:05 कमी असताना लेक्चर स्टार्ट होऊन जाईल तुमचं श्रुती मॅडमचं आणि 1 वाजता माझं लेक्चर स्टार्ट होईल सुटिक्सचं. ओके उद्या पाहू मग बाकीचा पीजीए पार्ट.